महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी इतकं चांगलं आहे तिचं परफॉर्मन्स छान आहे. स्टेपिंग इतकं ॲक्युरेट आहे की त्या झेप घेऊन तिने टच केल्यानंतर लगेच ती मध्यरेषेकडे येते आणि तिचं करेक्ट टायमिंग. आणि तिचं जे फिटनेस आहे, तिची शरीर यष्टी ऑलिम्पिकच्या धावपटीसारखी तिची शरीर यष्टी आहे. ॲथलेटिक्स मधली खेळाडू हा वाटते. फिटनेस खूप गरजेचा आहे खेळाडूसाठी. निश्चित छाया. तुम्ही क्रीडांगणावर जर 40 मिनिटं खेळता तर त्याच्या आधी तुमचा 1-1.5 तास वॉर्मिंग अप झालेला पाहिजे आणि तुमची बॉडी अशी वॉर्म पाहिजे की कुठल्याही क्षणी तुम्ही स्टेप घ्याल आणि धावाल आणि चपळपणा आणाल. बोनस गुण मिळवलेला आहे नेहा गाडगेने आणि स्पर्श केल्याचा देखील दावा. चपळपणे रेखा घुसलेली आहे आणि तिने देखील स्पर्श केलेला आहे. सांगितल्याप्रमाणे टोल्यावर टोला, टोल्यावर प्रतिटोला. टेबल टेनिस सारखी मॅच चाललेली आहे या इथे. रत्नागिरी रेडर्स विरुद्ध बारामती हरिकेन्स. चढाई करायला नेहा गाडगे कप्तान. नेहमी डाव्या बाजूने चढाई करते ती कोर्टाच्या. तिची हालचाल निरखून पाहत आहेत रत्नागिरीचे रेडर्स. बोनस रेषा 2, 3 आणि 2 अशी साखळी. एकटी पकडायला गेली आणि पकड फसलेली आहे. असं टेम्प्ट होऊन पुढे येऊन पॉइंट घालवणं म्हणजे निव्वळ हेराकेरी. सुरुवातीला तिचा पाय पकडायचा तिचा मनसुबा होता, पण पाय एवढा झपाट्याने खाली आला नंतर ती कबरेकडे वळली. अपेक्षा टाकळे. म्हणून टायमिंग इज इम्पॉर्टंट. प्रसंगावधान आणि अचूक वेळ. अपेक्षा टाकळे सरसावलेली आहे पुढे. स्पर्धेचा मानकरी त्या शर्यतीत आगा एक खेळाडू म्हणजे अपेक्षा टाकळे आणि बारामतीसाठी स्नेहल. पदस्पर्श अपेक्षा टाकलेला शिवल्याचा दावा तिचा. हा पहा पदस्पर्श तिचा. पुढची चढाई रत्नागिरी रेडर्स साठी साली जाधव खोलपर्यंत गेलेली आहे. पकडण्याचा प्रयत्न फसला. पकडलेला चौडा झिडकारून ती मध्यरेषेकडे धावली. मध्यरक्षक पण पकड झाल्यानंतर थोडा उशिरा आला सपोर्ट करायला. तिच्या अलीकडच्या प्लेयरनी तिच्यावर चढाई तिला डिफेंड करायला हवं होतं. स्नेहल परत एकदा पाहूयात. शक्ती 100 हॉर्स पॉवरची ताकद. परत एकदा शक्ती तिने सर्वसपणाला लावलेला आहे आणि शत्रूचे 2-3 बळी टिपत वाघा बॉर्डर मोडून भारतात पुनश्च प्रवेश केलेला आहे. पहिल्या पकडीत शक्तीवर तिने रेटून दिलं विरोधकांना. दुसऱ्या पकडीत ती सापडली आणि तिसऱ्यांदा शक्ती अजून जास्त वापरली. या ठिकाणी रत्नागिरीच्या मध्यरक्षकांनी जर तिच्या उंचीच्या खाली येऊन तिच्या पोटाकडनं त्या भागाकडे तिला पकडलं असतं, ती ढकलू शकली नसती आणि ती उभी राहिली असती आणि मागच्या खेळाडून तिचा पाय उचलायचा. निश्चित छाया सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या खाली वार करायला हवा होता. एक्झॅक्टली. सायली जाधव दरम्यान रत्नागिरी रेडर्स साठी संथपणे हे पहा पुनश्च झेपावली आहे पुढे. आता बारामतीकडे आघाडी आहे. सामन्याचं चित्र क्षणोक्षणी पालटत आहे या ठिकाणी आणि नेहा गाडगे कप्तान. रत्नागिरीच्या 3च खेळाडू क्रीडांगणात. लोन चढवण्याची संधी बारामती हरिकेन्सला. आणि या 3 त्याच्यामध्ये जर पकड केली रत्नागिरी तर त्यांना सुपर कॅचचा अजून एक बोनस पॉइंट मिळणार. निश्चित तो धोका एवढा तरी पत्करलेला नाही आहे रत्नागिरी रेडर्सच्या खेळाडूंनी. आणि आता रत्नागिरीसाठी उतरलेली आहे त्यांची रेडर अश्विनी शेवाळ्याला पकडण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू समोरच्या तोडाला प्लेअरला हातानेच रोखलं आणि साईड काढून बघा मागे फिरली आणि इकडे आली. बॅले डान्सरनी गिरकी मारावी तशी जागच्या जागी फिरलेली आहे. सापळ्यातून निसटलेली आहे आणि आपल्या संघासाठी घेऊन ती स्टेप जर तिने पुढे टाकली असती तर तिच्या विळख्यात ती गेली असती. ती मागे टाकून ह्या बाजूने आली. जागीच चकवा दिलेला आहे. उत्तम गिरकी. ही आहे युक्ती. निश्चितपणे युक्ती चपलाई आणि चला ही पहा काही क्षणचित्र. पकडीतून निसटलेली बारामतीची रेडर आणि पुनश्च एकदा ताकदीचा वापर करून स्नेहल शिंदेनी घेतलेला पॉइंट. आता नेहा गाडगे. केवळ 1 गुणांचा फरक दोन्ही संघांमध्ये. रंजक रोमहर्षक. नेहा गाडगेची लात
पण स्पर्श झालेला नाहीये. पहिल्या हाफ मधली 13 मिनिटं झाली आहेत आणि रत्नागिरी 14, बारामती 15. एक गुणाची नाजूक आघाडी बारामती हरिकेन्स कडे. अपेक्षा टाकळे बोनस रेषा शिवलेली आहे आणि बैठी लाट मधून तिने गडी टिपलेला आहे आणि ती देखील बारामतीची कप्तान तिने बाद केलेला आहे. एक एंट्री में 2-2 पॉइंट. रत्नागिरी अब निकल चुकी है 1 पॉइंट आगे. स्नेहल शिंदे बारामतीसाठी. आणि स्नेहल शिंदे सापडलेले आहे कचाट्यामध्ये. छाया दोन्ही पायात तिच्या तिने पकड घेतली आणि मागच्या प्लेअरनी येऊन तिला पकडलं. आपण बघू शकतो स्लो मोशन मध्ये. तृप्ती सुवर्णाने येऊन तिचे दोन्ही हात जेरबंद केले आणि पकड यशस्वी. आणि आता आपल्याला कळतं की तृप्ती सुवर्णासारख्या खेळाडूला शिवछत्रपती पुरस्कार कार मिळाला आहे. ही जी चुणूक आहे, अशा ज्या अचानक तिच्या पकडी आहेत, अनुभव आहे त्याच्या गाठीशी. अश्विनी रत्नागिरी रेडर्ससाठी पाता पाता सामन्याचं चित्र पालटलेलं. रत्नागिरी 1 गुणांनी आघाडीवर. रत्नागिरी रेडर्स 16, बारामती हरिकेन्स 15. चढाई करण्याकरता 30 सेकंद चढाईपटूला मिळतात आणि त्या 30 सेकंदामध्ये कबड्डी कबड्डी असा दम घेऊन त्यांना तिथे खेळायचं असतं. ही बघा पकड फसलेली आहे रत्नागिरीची. 2 खेळाडू त्याच्यात टिपलेले आहेत. बारामतीच्या रेडरने चवडा पकडणारी आणि तिला ढकलायला गेलेली दोन्ही रेडर्स. किंबहुना 2 पेक्षा जास्त खेळाडू तिने बाद केलेले आहेत. परत एकदा पारडं झुकतंय बारामतीच्या बाजूने. अपेक्षाकडून आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत. पूर्ण संघ बारामतीचा आता मैदानात शाबूत. बोनस गुण घेण्याची संधी अपेक्षाला, पण तिची भूक सध्या मोठी आहे. बोनस व्यतिरिक्त चवडा. यावेळेस मात्र विळखात जबरदस्त त्या चवडा पकडीचा अँकल होल्ड यशस्वी. छाया फुटवर्क भिंग घेऊन पायाच्या हालचालींकडे पाहत आहेत आणि असं करून मध्यांतर झालेला आहे. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी